जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंता अनंत रघुनायका, मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. राम राम. आज चैत्र प्रतिपदा, त्यानिमित्तानं तुम्हा सर्वांना स्वानंदाचा राम राम आणि हार्दिक शुभेच्छा. चैत्र प्रतिपदा याचं निमित्त साधून मागे झालेला एक भाग तो पुन्हा सुरू करण्यापूर्वी याज्ञवल्क स्मृतीचा, याज्ञवल्क उपनिषद. आताच गृहस्थी असो, वानप्रस्थी असो, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, त्याने या मृत्यूलोकात पारमार्थिक जीवन कसं जगायचं आणि संसारात असून सुद्धा निर्लेप कसं राहायचं, यावर हे उपनिषद आहे. ही सेवा आरंभ करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वानंदाचा रामराम आणि संतांच्या आणि पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. नारायण. आज पुन्हा एकदा चैत्र पालवीचा हा जो बहर आहे तो अध्यात्माच्या दृष्टीनं परमश्रेष्ठ आहे. जसं चैत्रामध्ये वृक्ष हिरवीगार, सुगंधित आणि फळाफुलानं हळूहळू बहरली जाते, तसा आता तो ब्रह्मजिज्ञासा. आलो होतो मृत्यूलोकात, ठीक आहे, हा संसार सत्य वाटला, अनुभवानं पुन्हा असत्य वाटू लागला आणि ज्ञानमार्गानं पुन्हा लक्ष्यप्राप्तीसाठी संतांचा संघ घडला, सद्गुरूंचा संघ घडला आणि आता मात्र पक्क झालं की आलो होतो याच कारणासाठी. जसं तुकोबाराय म्हणतात, कशासाठी आलो होतो तर ऋषीमुनींनी सांगितलं होतं मोक्षप्राप्तीसाठी एकमेव योनी कुठली असेल तर मनुष्य योनी. आणि त्या योनीमध्ये जर याला सद्गुरूंची प्राप्ती झाली, उच्च कोटीच्या संतांचा संघ झाला, सतशिष्यांचा संघ झाला, तर वृद्धाप काळात पोचलेल्या व्यक्तीला आयुष्य कधी संपलं हे कळत नाही, तसं मोक्षाची वाट आपल्याला कधी प्राप्त झाली आणि मोक्ष कधी प्राप्त झाला हेही कळत नाही. असो, मागे या उपनिषदाचे 5 श्लोक झाले. शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं, जर संन्यासवृत्तीनं राहायचं असेल मृत्यूलोकात, संन्यासवृत्तीनं किंवा शास्त्रोक्त संन्यास घ्यायचा असेल तर अंगावर गिरू वस्त्र. गिरू वस्त्र म्हणजे सांगितलं होतं ते अग्नीचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. आणि त्या वस्त्राला बघून मी कोण आहे याची जाणीव होत राहते. ठीक, स्मृतीला जागृत करण्यासाठी जसं सैनिकाला त्याचं वस्त्र दिलं जातं, नेव्ही, एअरफोर्स, आर्मी या तिन्हीमध्ये त्यांना वेगवेगळा युनिफॉर्म दिला जातो, तसं संन्यासी वस्त्र हे संन्याशाचा हा युनिफॉर्म आहे. तो जागृती करून देतो. कशाची? की यावत जलम यावत रक्षम. ह्या मृत्यूलोकात हे संपूर्ण राखमय होणार आहे. असं म्हणजे सर्वाचं राखीत रूपांतर होणार आहे. म्हणून संन्याशाला ज्यावेळेस शास्त्रोक्त विधिविधानानुसार त्याला महापुरुषांच्याकडून संन्याशी केलं जातं अग्नीपुढे, त्यावेळेस त्याचं मुंडन करून त्याला कसं राहायचं याच्याबद्दल 5 दंड दिले जातात. त्याच्यामध्ये मुंडनयुक्त, अपरिग्रही, पवित्रता, ईर्ष्या, द्वेष रहित राहणं, भिक्षाचरणच करणं, अशा ब्रह्मपदामध्ये राहण्यासाठी, ब्रह्मस्वरूपामध्ये राहण्यासाठी, ब्रह्मेच्या प्राप्तीला समर्थ असं त्याला ते बनवलं जातं. नारायण. मागच्या सत्संगाचा पूर्वार्ध सांगतोय. म्हणून संन्यासासाठी हा एक उच्च मार्ग आहे, पण विधिविधानानुसार जर झाला तर तो लवकर प्राप्त होतो. आज 3:30 मुहूर्ताचे
औचित्य साधून परमहंस नावाचा हा जो अध्याय आहे संन्याशांचा, त्याच्यामध्ये सांगितले जर परिव्राजक कोणी असेल संन्याशी तर तो फार भाग्याचा आहे. म्हणजे कसला हा संग्रह न ठेवणारा, मग त्याला भगवंतच दिशा दाखवत जातो आणि लक्ष्य प्राप्ती करण्यासाठी त्याला साक्षात ईश्वरच सहाय्य होतो. म्हणून संन्याशाला सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मानला जातो. संन्यास धर्म श्रेष्ठ मानला जातो. संन्यासी म्हणजे साक्षात भगवंताची प्रतिकृती मानली जाते, असं याज्ञवल्क्यांचं मत आहे. आता इथून पुढं जय जय राम. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात ऋषी याज्ञवल्क, अशा संन्याशामध्ये श्रेष्ठ संन्याशी कोण असेल तर परमहंस वृत्तीमध्ये राहणारा. नाही, एक राजहंस मागे सांगितल्याप्रमाणे, दुसरा एक हंस, राजहंस आणि परमहंस. परमहंस म्हणजे साक्षात ईश्वराच्या बराबरीचं. जसं राजहंस पाणी आणि दूध वेगळं करतो, हंस जीवमात्राला सोमवृत्तीमध्ये राहणारा, आणि परमहंस साक्षात ईश्वराच्या बराबरीचा. त्याची चिन्ह अव्यक्त असतात, म्हणजे त्याची लक्षणं अव्यक्त असतात. सहज कुणाला त्याला ओळखता येत नाही, कुणी त्याला सहजासहजी पारखू शकत नाही, असा हा परमहंस पुरुष असतो. त्यापैकी एक आपल्याला भगवान आदि शंकराचार्यांच्या बद्दल बी म्हटलं जातं, आणि अलीकडे परमहंस रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल असं म्हटलं जातं. असे अनेक आहेत, पण समाज मनधर्मामध्ये हे लोक थोडीशी प्रचलित झाली. दुसरे तिसरे श्रीधर स्वामी एक आहेत, त्यांच्यासाठी हा परमहंस शब्द वापरला जातो. तर हे परिव्राजक म्हणजे कसलाही संग्रह न करणारे आणि एका आकाशचारी वृत्तीनं राहणारे. याज्ञवल्क्यांना असं सांगायचं हे सगळ्याला साधेल अथवा न साधेल काय सांगता येत नाही, किंवा सर्वांचंच पुण्य या वाटेनं जाण्यासाठी बलवत्तर नसतं, काही हरकत नाही. पण जे पुरुष गेलेत या वाटेनं त्यांना स्मृतीत ठेवून आपण त्या वाटेचं जरी आचरण करत गेलो तरी आपण भाग्याचे आहोत. राम. पहिलं म्हणजे सर्वात अगदी आदरानं तुम्हाला सांगायचं सर्वांना, म्हणजे संन्यास या शब्दानंच आतमध्ये अशा मोक्षाच्या गुदगुल्या होतात. म्हणजे काय होतं तर जसं घरातली लाईट गेली की सगळं बंद पडतं, जागेवर सर्वचे सर्व बंद पडतं, आणि मग सर्वच्या सर्व बंद पडल्यानंतर मग काही एक चालत नसतं. तशा प्रकारे रजगुणी, तमोगुणी, सत्वगुणी सर्व वृत्ती बंद पडतात परमहंसांच्या. ठीक आहे ना. आणि मुळात ह्या तीन वृत्तीच या विश्वाला सत्य असत्य या दोन्हीचा खेळ मांडून ठेवतात. भाग्यवंत आहेत अशा परमहंस पुरुषांचं स्मरण करणारे किंवा त्यांच्या संघात राहणारे. आणि परमहंस तर साक्षात ब्रह्मांश आहेत. राम. याज्ञवल्क सांगतात की यांची चिन्ह अव्यक्त असतात, हे वरवरून दिसत नाहीत आणि आतमध्ये प्रवेश करण्याची आपली ताकद नसते. सर्वसामान्य अभ्यासू, पंडित, आचार्य या लोकांची चिन्ह सांगायचा प्रयत्न करतात, पण साक्षात त्यांच्या समोर सांगायला लागलं तर ते हसतात किंवा गंभीर होतात. कारण काय? ते म्हणतात आम्हालाच आमचा विस्तार माहीत नाही, आम्हालाच आमचं मूळ माहीत नाही, आणि आमच्याबद्दल हे व्यक्त करतात. नाही काय म्हटले तुलसीरामात, रामन सकाळी राम गुण गा,
स्वतः रामालाच माहीत नाही रामनामाची महिमा काय आहे. हो, असे अव्यक्त चिन्ह धारण करणारे आणि अव्यक्त स्वभाववाले असतात. म्हणजे ते स्वभाव 3 गुणांच्या पलीकडचा असल्यामुळं नेमका त्यांचा कुठला स्वभाव असं सांगता येत नाही. म्हणून ते अव्यक्त स्वभाववाले आहेत. अनुन्मत्त होते. उन्मत्त असून सुद्धा उन्मत्त म्हणजे वेड्यासारखं आचरण करतात. अर्थात कोरडो आचार्य त्यांच्या पुढे तुच्छ आहेत. पंडित विद्याधर तुच्छ आहेत. एवढी विद्वत्ता असते, एवढं बलवत्तर ज्ञान असतं, एवढं सामर्थ्य असतं. काय अगदी कुबेरसुद्धा त्यांच्या पुढं नतमस्तक आहे. इंद्रसुद्धा आसन सोडून उभा राहतो. एवढी महिमा आहे त्या पुरुषांची. ब्रह्मानिष्ठ असून सुद्धा भगवत कार्यामध्ये ज्यांनी स्वतःला देहबुद्धीनं उपाधीनं जागृत केलेलं आहे असे सुद्धा त्या लोकांना नमस्कार घालतात. उदाहरण सांगू, कोरोलीचे महाराज जे होते का नाही, त्यांच्यापाशी मोठमोठे शंकराचार्य येऊन जायचे. तोंडाकडे बघत सुद्धा नव्हते, आपल्या मस्तीमध्ये राहायचे. घाटवाले आणि कसे आहेत, उड्या बाबा. हो, अशा अनुन्मत्त राहतात. आणि हे कमीत कमी आपल्याला 12 महिने साधता येत नसेल तर 4 महिन्यासाठी तरी संन्यस्त वृत्तीने राहणारे, 2 महिने संन्यस्त वृत्तीने राहणारे असे भरपूर महापुरुष आहेत. असंख्य आहेत. किमान 2 महिने, किमान 4 महिने संधी मिळाली, अधिक मास. म्हणजे आतून अनुन्मत्त आणि बाहेर उन्मत्त, वेड्यासारखं अशा स्थितीमध्ये राहतात. त्याच्यामध्ये विशेष भरपूर त्यांना नावं दिलेली आहेत. पण संवर्तक नावाचे होते. एक नाव ऐकलं, संवर्तक नाही. आरुणींचं नाव ऐकले, ते बी अशाच वृत्तीमध्ये राहत होते, उन्मत्त. श्वेतकेतू उपनिषदातले पुरुष आहेत. तेही असेच दुर्वासा असेच राहायचे. नाही, गुरुदेवांनी कथा सांगितली होती ना, एक ब्राह्मण चालला होता वरदान प्राप्त करून. कुठे गेला होता, आता देवीचं वरदान प्राप्त कर. चाल म्हटले, मला नमस्कार न करता जातोयस, तुझा वरदान कॅन्सल. राम त्याच प्रकारचे रिभू नावाचे एक ऋषी होते. रिभू ते सुद्धा असे उन्मत्त अवस्थेमध्ये राहणारे. समर्थ म्हटले, जगी पिशाच्या अंतरी शहाणे हे पुरुष असतात. आत्मधून ब्रह्मस्वरूपात असतात, आत्मस्वरूपात असतात, आत्मसुखात असतात, आत्मज्ञानात असतात. आणि बाहेरून मात्र वेळ दाखवतात. बाहेरून सर्वसामान्यासारखं राहतात, सामान्यांच्यापेक्षा सामान्य होतात. त्यापैकी गोंदवलीकर महाराजांना मी तसं समजतात, समर्थांना तसे समजत होते. पण हे लोक चातुर्मासाला गेली की आपल्या उन्मत्त अवस्थेमध्ये राहतात. निधाग नावाचे एक ऋषी होऊन गेले, ते बी तसेच. आणि दत्तात्रेय तर सर्व प्रख्यात आहेतच. दत्तात्रेयांच्याबद्दल राम ज्या ठिकाणी संसारी माणसं जायला भीतेत, दत्तात्रेय रात्रभर तिथं आपलं अनुष्ठान करायचे. म्हणून गाणगापूर भूतांच्यासाठी प्रसिद्ध आहे. भूत पिशाची बाधा जे करणार होती त्यांचा मेळा लागलेला असतो गाणगापुरामध्ये. शुक, वामदेव, हरितक अशा अनेक आहेत, नाही का. म्हणून म्हटलं जा शुकासारखी पूर्ण वैराग्य ज्याचे. म्हणजे वैराग्य काय, अरे देहच नाही मी, हे शेवटचं वैराग्य. मी देहच नाही, बाकीच्या गोष्टी नंतर. तू गोबा तेच म्हटले आपल्याला, मी देह नव्हे ऐसा तू उरे स्मरे. मग नंतर कोण उरतं ते पहा. शुकदेवांच्या बद्दल श्रीमद भागवतामध्ये खचाखच माहिती भरून पडलेली आहे. पण त्यांची विशेष माहिती एवढीच आहे, विशेष की पुन्हा त्यांनी ते विवाहित सुद्धा झाले असं कुठं कुठं दाखले मिळतात. असो, वामदेव माता पार्वतीने ज्यांच्याकडून अनुग्रहित झाली तेही होते. हरितक
असे अनेक सत्पुरुष. म्हणून सांगायचं तात्पर्य त्यांना एवढंच आहे, असे परमहंस नावाला पावन करणारे हे असे दिव्य आत्मे होते. समजलं? परमहंस अर्थ कळाला. परमहंस म्हणजे साक्षात ईश्वर तुल्यच, साक्षात परमात्म्याची प्रतिकृतीच. पण ते परमात्म तत्व प्रकट होत नाही, आणि प्रकट पाहायचं असेल तर ते त्यांच्या स्वरूपात पहा, ते परमहंस. व्यवहारी जगतामध्ये हंस म्हणजे प्राणाला हंस म्हणतात. ठीक आहे ना? म्हणजे परमहंस म्हणजे ज्यांचे प्राण आता देहात परमात्म्यात विलीन झालेले आहेत, परमतत्वात विलीन झालेले आहेत, असे ते परमहंस. ते प्राण पुन्हा विजले काय आणि पेटले काय त्याचं काही एक घेणं देणं नाही. अशा अन्मुक्तता अवस्थेत म्हणून संन्याशानं काय करावं? कोण सांगतंय? ऋषी याज्ञवल्क्य. संन्याशानं काय करावं? तर परस्त्रीला पाहू नये, पाहूच नाही म्हटलं. म्हणजे साधं चिंतनातच येऊ नये. मग स्पर्शाच्या गोष्टी सोडूनच दे म्हटले. का? तर जसं संन्यास वस्त्र अग्नी आहे, तसं वासना सुद्धा अग्नी आहे, स्त्री सुद्धा अग्नी आहे म्हटलं. पुण्य नाश करेल, पुण्य तप नाश करेल. ठीक आहे? आणि पुन्हा 60, 70, 50, 40 वर्ष तुम्ही केलं ते पुन्हा जाग्यावरच येईल. मग त्यासाठी काय करावं? ठीक आहे, परमहंस वृत्तीनं तुम्ही राहत नसाल, हरकत नाही. 2 अर्थ सांगितले त्यात याज्ञवल्क्याने. म्हणजे सांगायचे त्यांना 2 अर्थानं असं. संन्यासी को चाहिए की दूसरों की स्त्री को न देखता हुआ, दुसऱ्याच्या स्त्रीला न पाहता, आणि नगरामध्ये न राहता नगराच्या बाहेर राहावं. भिक्षा केली, नगराच्या बाहेर जावं. 2 अर्थानं म्हणजे असं की देह सुद्धा प्रकृतीचा असल्यामुळे त्याला स्त्रीच म्हटलं गेलेलं आहे. वारंवार जर या देहाचं तुला स्मरण होत असेल, दर्शन करत असेल, या देहाचे लाड पुरवत असेल, तर तो एक प्रकारचा स्त्री संघच आहे. प्रकृती म्हणजे स्त्री संघ आहे. म्हणून देहाला जगव, पण कशासाठी ही सावधानता विसरू नको. देहाला अवश्य तू खाय प्यायला घाल, त्याचं मलमूत्र विसर्जन करून घे, पण त्याच्यात तू राहतोयस हे विसरू नको. ते तुझं राहतं घर आहे. कोणाचं? परमहंसांचं. देह हे त्याचं, नाही का? कोणीतरी संतांनी लिहिले, देह ही पंढरी, आत्मा तो विठ्ठल. देह तुझं राहतं घर आहे काय? आणि त्या घरामध्ये एवढंच कर की हे भाड्याचं घर आहे समज. आज ना उद्या हे खाली करावं लागणार आहे, पण स्वइच्छेनं जर ह्याचा त्याग केलास तर परमश्रेष्ठ आहे. राम, ह्याची डागडुजीमध्ये वेळ घालवू नकोस. जसा आहे तसा राहा, वेळ काढ, निघून जा. साध्या भाषेत त्यांना एवढं सांगायचंय, संन्याशाने या देहाशी आणि दुसऱ्याच्या देहाशी फार प्रेमात पडू नये. परमहंस पुरुष दुसऱ्यासाठी आदर्श असावा, प्रिय असावा. श्रीधर स्वामींनी बी सांगितलंय, कोणाच्या प्रेमात पडून वेळ गमावू नकोस. तुझ्या मागं जग आलं तर हरकत नाही. जगातल्या एकाही व्यक्तीच्या पाठीमागं कुठल्या आकर्षणाला बळी पडून तू जाऊ नकोस. समजते ना? जगातल्या कुठल्या आकर्षणाला तू बळी पडू नको. इथे भरपूर आहेत नौटंक्या करणारे, रिद्धी सिद्धी दाखवणारे, हवेत उडणारे, पाण्यावर चालणारे, पाण्यात बुडणारे. या कशालाच बळी पडू नकोस तू. कारण यानंतर जे उरतं त्याला आत्मज्ञान म्हणतात. हे जग रिद्धी-सिद्धीच्या नादाला लागलेलं आहे. ठीक आहे ना? हां, कुणाला गणपती प्रसन्न आहे तर कुणाला महादेव प्रसन्न आहे, कुणाला देवी प्रसन्न आहे तर कुणाला अणू काय प्रसन्न आहे. राम, मग असे जे आहेत ते इष्टभ्रष्ट आहेत. काय?
इष्टभ्रष्ट आहेत, ते ज्ञानभ्रष्ट होतात आणि अज्ञानालाच बळी पडतात. अज्ञान तुम्हाला मृत्यूच्या तोंडात घालून माघारी फिरतं. ठीक आहे ना. म्हणून सावध व्हा. याज्ञवल्क सांगतात, स्वतःच्याच देहावर प्रेम न करणारा दुसऱ्याच्या देहावर कधीच आकर्षित होत नाही. आणि स्थानप्रियत्व त्याला असू नये. हा आश्रम माझा, हे मंदिर माझं, हे घर माझं, नाही का. त्याला हे काहीही एक प्रिय असू नये. का? ते ये विश्वची माझे घर. असे समजणारे पुरुष जे होते त्यांनी फक्त वेळ कंटाळण्यासाठी कुठेतरी मुक्काम केला होता. राम. म्हणून ज्या घरामध्ये राहतोस, ज्या देहामध्ये राहतोस, त्याला गेह आणि देह म्हणतात. ठीक आहे ना. ज्याच्यामध्ये राहतोस त्याच्यातलं प्रियत्व काढून टाक, आपणत्व काढून टाक, आपलेपणा काढून टाक. तिसरी गोष्ट, त्रिदंडी असा, म्हणजे त्रिपुंडधारी जर असेल तर त्याला सतत स्मरण असलं पाहिजे की मी कालातीत आहे, गुणातीत आहे, देहातीत आहे. नारायण. तिसरी गोष्ट, हातामध्ये कमंडलू असावा. कशासाठी? एकच पात्र, भोजनासाठी आणि विसर्जनासाठी. एकच पात्र बस. त्याच्यातच खा, त्याच्यातच दिनचर्या कर. चौथी गोष्ट, भुक्त पात्र, भोजन पात्र. अच्छा, जलपवित्र, शिखा, यज्ञपवित्र. हे थोड्या काळापुरतं पहा, पण पुन्हा याचं सगळ्याचं विसर्जन कर. या बाहेरच्या चिन्हानं तू कोण आहेस हे कोणाला कळू नये. ठीक आहे ना. हे प्रतीक आहे. मला आठवतं माझ्याकडं ज्यावेळेस एकांतात होतो, जसं असा थोडासा अभ्यास होत गेला तसं माझ्याकडे जे काय होतं ते मी टाकून दिलं होतं. का? आपला परिचय कुणाला होऊ नये, आपणच आपल्याशी अपरिचित राहावं. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये भरपूर वर्ष काढली. राम. बाह्य आणि आंतरिक प्रतीक जे आहे, म्हणजे त्याचं स्वतःला सुद्धा स्मरण असू नये आणि त्या चिन्हानं लोकांनी सुद्धा तुला स्मरणात ठेवू नये, असं जग. समजते? म्हणून अशा च्या चिन्हाला ते पवित्र जरी असले ते स्वाहा करून टाक. भूस स्वाहा कर आणि ते पाण्यात विसर्जन कर किंवा अग्नीत विसर्जन कर त्याचं. का? एकच तुला स्मरण अखंड पाहिजे, एकच स्मरण, आणि ते आहे आत्मानुसंधानम. मागे सांगितल्याप्रमाणे जो अंतर्मुख जास्तीत जास्त अंतर्मुख राहतो, जो जितका अंतर्मुख तितका तो आत्मानुसंधानाच्या जवळ राहतो. अच्छा, बरं सांगा बरं, मग आत्मानुसंधान म्हणजे काय? तर आपण आरशापुढे असो अथवा नसो, लोकात असो किंवा नसो, अरे झोपलोय आणि हाक मारली तरी हाच देह उभा राहतोय. देहानुसंधान किती आहे? तसं आत्मानुसंधान आहे. आणि आत्मानुसंधानाला पक्व करण्यासाठीच गुरु पुन्हा तुम्हाला या नावाचा विसर पडण्यासाठी ते नाव देते जे आध्यात्मिकदृष्ट्या उच्च आहे. चैतन्य, ब्रह्म, अमुक, मग बाकी काही नाव देतील. हो. ऋषी याज्ञवल्क सांगतात आपल्याला, बाळानो, हे खूप सोपं आहे, सहज आहे आणि आपला जन्म त्याचसाठी झालेला आहे. माघारी फिरू नका. थोडा काळ परीक्षा होते आणि एकदा उत्साह वाढला, संतांचा कृपाशीर्वाद मिळाला, त्यांचा संग मिळाला, त्यांची आपुलकी प्रेम मिळालं की मग पहा, अरबो खरबो ऐश्वर्यामध्ये लोळणारे आणि तुमच्यासारखे परिव्राजक असणारे, अरे दिव्य महान आत्मे आहेत या पृथ्वीवर. राजे, महाराजे, हिरे, जवाहरात, मोती, माणिक, सगळ्यामध्ये, धनामध्ये, सोन्यामध्ये, मुकुटामध्ये, सगळ्यामध्ये लोळणारे हे होते. पण तरीसुद्धा एका परमहंस परिव्राजकापाशी नतमस्तक होत होते.
इतका त्याचा भ्रमनिराश झालेला आहे. इच्छा वासना अपेक्षा निराश झालेल्या आहेत. निराश असा फरक आहे. परिपूर्ण तृष्णा आणि आशारहित हा पुरुष आहे. मागे सांगितल्याप्रमाणे थोडंसं साक्षीत्व वाढवलं, अधूनमधून चूप राहिला आणि अनुसंधानात राहिला तर आत्मानुसंधान लवकर तुम्हाला पक्व होईल. जोडीला महापुरुषांचा संघ असेल तुम्ही भाग्यवान आहात. असं अनुसंधानामध्ये राहत असेल तर श्रेष्ठ संन्यासी आहे. एवढंच काय, दिगंबर म्हणजे वस्त्ररहित राहणारे होते जसे दत्तात्रेय. कौपिन फक्त बस. खऱ्या अर्थाने दिगंबर म्हणजे वृत्तीरहित राहणारा, तिन्ही प्रकारच्या वृत्तीचा आश्रय, तिन्ही प्रकारच्या वृत्तीला आश्रय न देणारा आणि वृत्तीचा आश्रय न घेणारा असा हा दत्त पुरुष. ओम चित्ताला अखंड चैतन्यामध्ये विलीन करून राहणारा असा हा दत्त पुरुष. शीतोष्ण सुखदुःख तथा मान आपण कुठल्याही प्रकारचा द्वंद्व सहन करणारा असं सुरुवातीला संन्यासाबद्दल म्हटलं जातं. पण कुठल्याही प्रकारचा द्वंद्व आतमध्ये प्रवेश न होऊ देणार तो परमहंस पुरुष असतो. जसं आपण वाटेच्या कडेला बसलोय पण शेतात बसलोय, आणि वाटेवर बसलो तर शेताचा आणि आपला संबंध नाही आहे ना. त्याप्रमाणे हे परिग्रहरहित आहेत पुरुष, द्वंद्वरहित आहेत. एवढंच काय, ब्रह्मरूप तत्वाची प्राप्ती करून एक सम्यक स्वरूप धारण केलेले शुद्ध हृदयाचे, केवळ प्राणतत्वाला धारण करणारे, म्हणजे प्राण घेतोय एवढंच त्यांना माहित आहे, बाकी काहीच माहित नाही. आणि त्या प्राणामध्येच नाम आहे आणि ते नामच त्यांची शक्ती आहे. समजते ना, ते नाम त्या दिव्यात्म्यांची शक्ती आहे. आणि त्या शक्तीला आल्हादित करून, जागी करून, तिचा अलग जागा करून उदरनिर्वाहासाठी घरापुढेच काय एखाद्या वृक्षापुढे उभे राहून भिक्षा करतील. आणि स्वच्छंदतापूर्वक या पृथ्वीवर विचरण करणारे, भिक्षेपुरतच उदरपूर्ती करणारे, लाभ हानी या चिंतेच्या पलीकडे गेलेले. एवढंच काय, जर काही करपात्री होते तर काही असे दिव्य आत्मे होते हातालाच पात्र करणारे किंवा खापर ठेवणारे. खापर माहिती आहे ना, कोण ठेवायचं? गोपाला करणारे गाडगे बाबा. ते भिक्षा करायचे आणि खापर कुठं ठेवायचे? डोक्यावर. खापराचीच टोपी करायचे. गोपाला देवकीनंदन गोपाल. त्यांचा हेतू काय होता? लोक म्हटले परीट समाजाचे होते, पण स्वच्छतेची त्यांना फार आवड होती. त्यांना एवढंच करायचं होतं की भंगले देवळ उभारावे समर्थांच्या भाषेमध्ये. म्हणजे लोक जी अज्ञानाकडे चालले आहेत त्यांना ज्ञानाच्या वाटेने नेण्यासाठी आपण हे असं करावं. म्हणून फार तर हातामध्ये खा, अथवा अगदीच जमत नसेल तर एक खापर ठेव आणि त्या खापरामध्ये भोजन माग आणि सर्व पदार्थ एकत्रित करून त्याचा गोपाळकाला करून खा. अर्थात साध्या भाषेत सांगायचं म्हणजे कुठल्याही पदार्थाची चव घेऊन पोट भरू नकोस, अन्यथा देहबुद्धी तुला मारेल. देहबुद्धी मारण्यासाठी अशा प्रकारचा तो आहार कर. समजले? असा ग्रहण करत संन्यासी अखंड पदयात्रेमध्ये राहणारा तो खरोखर वंदनीय आहे, पूजनीय आहे, आदरणीय आहे. कोण म्हणते? याज्ञवल्क्य ऋषी. त्याच कमंडलूमध्ये जल पिणारा, आनंदपूर्वक विचरण करणारा भाग्यवान आहे. आता संन्यासी फॅशनेबल झाले नाही का? गळ्यामध्ये सोन्याच्या माळा, हातामध्ये सोन्याच्या माळा, मोठमोठे मोबाईल, गाड्या. रामकृष्ण हरी.
एवढंच काय, आद्य शंकराचार्याप्रमाणे कडक भाषेत तिथं याज्ञवल्क सांगतात, भोजन एवढंच माग की भुकेचा निम्मा भाग तुला त्यातून भागावा. भुकेचा निम्मा भाग. एक भाकरीची भूक असेल तर अर्धीच मागून घे, जेणेकरून उदरपूर्तीच होईल. समर्थाने ते सांगितलं. उदर भरणं हे जाणीये यज्ञकर्म. संग्रह करणारा कधी संन्यासी असू नये. जो संग्रह करतो तो संन्यासी नाही. हे पहा, एकांतामध्ये तुला जर निवास करायचा असेल तर विशेष करून बाधारहित असा एकांत गुप्त स्थळ, गुहा, जंगल, टेकडी, गिरीकंदरा अशी निवड. एखादं खाली खंडर असेल, देवमंदिर असेल किंवा गवताची झोपडी असेल, एवढंच काय, एखादं वारुळ असेल, एखादा वृक्ष असेल, त्याच्याजवळ राहा. नसेल तर कुंभाराच्या झोपडीत राहा. कुंभाराची झोपडी माहिती आहे ना, कच्चे म्हणजे घडे तयार करायचे आणि ते पुन्हा एका झोपडीमध्ये ठेवायचे. कुंभाराच्या झोपडीमध्ये राहा. नसेल यज्ञशाळेमध्ये राहा. अगदीच नसेल नदीच्या तटावर राहा, एखाद्या गुहेमध्ये राहा. याज्ञवल्क्याने अनेक निवासस्थान असं सांगितलं की उंचावरून पाणी पडल्यानंतर कुठे कुठे अशी आतमध्ये दगडामध्ये खोबळ तयार होते. खोबळ माहिती आहे ना? हां, त्या खोबळीमध्ये राहा, परंतु तिथं निवास कायमचा करू नकोस. म्हणजे घर तिथं बनवू नकोस आणि त्या स्थानाला आपलं नाव देऊ नकोस. किती सुंदर, काय वैराग्य असेल नाही का? 60,000 मुलं ज्यांच्या आश्रमामध्ये खात होते, ते शेवटी संन्यास घेतल्यानंतर किंवा घेण्यापूर्वीचं हे काय संवाद आहे त्यांचा. असे शुभ अशुभ समस्त कर्माला तो निर्मूळ कर, मुळापासून उपटून टाक. शुभ कर्माला सुद्धा मूल्य देऊ नको, अशुभ कर्माला तर देऊच नकोस. का? तर तू मूळचाच कर्मरहित आहेस, कारणरहित असे अकर्ता आहेस, अभोक्ता आहेस. तू पंचेंद्रियाच्या पलीकडचा आहेस. प्रकृती तत्व तुझ्या सत्तेनं कार्य करतं. असा तो दिव्य आत्मा आहेस. तू साक्षात चैतन्य आहेस. तू साक्षात परमहंस ब्रह्म आहेस. या स्मृतीला अखंड टिकवून धरण्यासाठी संन्यास धर्म आहे आणि म्हणून तो शरीराचा त्याग करतो. त्याग करतो म्हणजे तुम्हाला कालचा प्रसंग सांगतो. तुम्ही इथून गेला की नाही? माझ्यापासून गेला ना? मी काय केलं होतं त्यावेळी? मी शरीर शवासनांमध्ये इथं टाकलं होतं. तुम्ही इथंच पुढे गेला असाल 5-10 मिनिटात. तेवढ्यात विसापूरवरून एक व्यक्ती आली. किती? 23-24 वर्षाचा मुलगा, पैलवानासारखी तब्येत त्याची. गाडी यानं तिथं उभी केली वाटेवर आणि पळत आला मला बघायला. बघतोय मला जवळ येऊन, काकाच आहेत, पण शरीर हाले ना, प्राण हाले ना, पोट हाले ना, श्वास चाले ना. काय झालं म्हणून विचारायला त्यांना हात लावायला गेला आणि तेवढ्यात मी देहात आलो. हे कालचा प्रसंग त्यांना पाहिला इथं. म्हटलं काका मला असं घाबराय झालं. म्हटलं हे काय काका? त्यानं गाडी अशीच उभी करून पळत आला. मला हे काय होतं काका? मला वाटलं तुम्हाला काय झालंय, काय चक्कर आली का, काय चावलंय का काय माहीत नाही, आणि तुम्ही असं मका काढलेल्या वावरात पडलाय आणि गाय तिकडंच बांधलेली आहे. एवढा घाबरला तो. उठून उभा राहून त्याला एवढंच म्हटलं, तर ह्या विद्येबद्दल तुला काय सांगू, पण असं समज आपला आराम करत पडलो होतो. नाही मग आराम, तुमचं पोट हलत नव्हतं, काहीच हलत नव्हतं, प्राण बी चालले नव्हते, बघतोय मी. म्हटलं ह्याला शवासन म्हणतात. मी देहातनं बाहेर पडलो होतो. नाही असू द्या,
पण तसं काय करत जाऊ नका ना, काय त्याला माहित आहे. राम ऋषी याज्ञवल्क्य म्हणतात, ऐक, आपल्याला सांगतेत की अशा परमहंस वृत्तीमध्ये राहणारा संन्यासी खरोखर शोभायमान आहे. पृथ्वीवरचा साक्षात भगवंत आहे तो. शेवटचा श्लोक घेतो, ठीक आहे. शेवटच्या श्लोकात, श्लोक नंबर 9 मध्ये म्हणतात, इच्छा असेल तर वस्त्र घाल अथवा घालूच नकोस म्हणतात. अरे बापरे, म्हणजे वृत्ती यथाशक्ती दोन्ही अर्थानं वृत्तीरहित बरा, वृत्तीरहित राहा. जसं देहावर वस्त्र असलं की लाज लज्जेची वेळ येते, नाही का? आणि आतमध्ये जर तुझ्या वृत्ती असेल तर क्रिया कर्म करण्याची, कर्ता होण्याची भावना उत्पन्न होते. यथाशक्ती वस्त्ररहित राहा, म्हणजे वृत्तीरहित राहा. आणि वृत्तीरहित राहण्यासाठी सुंदर उपाय काय असेल तर नाम, भगवंताचं गुरुमंत्र, होम करके काट मार दो, चुप हो जाओ, बस. उच्च साधकासाठी हे फार सुंदर आहे. तर असं वस्त्रादी रहित राहा, यथाशक्ती. ज्याच्याकडे पाहशील त्याला ब्रह्मस्वरूपात तरी पहा, किंवा भगवत स्वरूपात तरी पहा, किंवा स्वतःच्या आत्मस्वरूपात तरी पहा. मीच समोर आहे. तिणीतलं तुला काय जमत असेल ते कर. मग तुला कुणाला नमस्कार करण्याची गरज नाही, कुणाकडून नमस्कार घेण्याची गरज नाही. किती छान, नाही का? बाबा, कुणालाही नमस्कार करण्याची गरज नाही आणि कुणाकडून नमस्कार घेण्याची गरज नाही. जसं पेटत्या आगणीमध्ये जर लाकडं टाकली, इंधन टाकलं तर आग भडकते, त्याप्रमाणे हा देह जगण्यापुरते फक्त प्राणाचं आवागमन कर आणि त्याच्यावर स्मरण ठेव, या प्राणाचा कर्ता मी आहे. प्राण अकर्ता आहेत. का? अशा स्थितीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अनासक्त होतो, आसक्तीरहित होतो. आणि लक्षण त्याला सोडून जातात आणि एका विलक्षण स्थितीमध्ये तो राहतो. लक्षणं सोडून गेल्यानंतर अलक्ष असमाहित अवस्थामध्ये राहतो. आणि निर्वर्तक म्हणजे सर्व काही आतून त्यागलेला आणि बाहेरून त्यागलेला, आतून त्यागलेला आणि बाहेरून त्यागलेला असा संन्यासी म्हणजे साक्षात परमेश्वरच आहे. ठीक आहे ना? लक्ष निवर्तक परिव्राट परमेश्वरो भवती, तत्र एते श्लोका भवन्ति. या शेवटच्या श्लोकात असं सांगते, या सगळ्याचा आतून त्याग केलेला तो साक्षात परमेश्वराचं स्वरूप आहे, साक्षात परमेश्वर आहे. या संबंधाची ओळख होण्यासाठी हा श्लोक बोललेला आहे. अर्थात तू खरा कोण आहेस ही तुझी ओळख करून देण्यासाठी हा मी श्लोक बोललेला आहे. लक्षात ठेव, ही चैत्र पालवी आहे, नवीन वर्ष आहे, शुभ दिन आहे, 3:30 मुहूर्ताचा आहे. तो ओंकार स्वरूप आहेस. प्रारंभ कर, आरंभ कर. अंत निश्चित गोड होईल. ऋषी याज्ञवल्क्य सांगतात, हे सर्व सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की स्वतःसाठी जेवढं कठोर होता होईल तेवढं हो,
पण हा शेवटचा जन्म करा. संसारवतीला फाजीलपणे खतपाणी घालणाऱ्याचा संग कधीही करू नकोस. म्हणून एक तुला असा दिव्य आत्मा, जर तुझी अशी भूक असेल तर तुला एक ना एक दिवस असा दिव्य आत्मा अवश्य भेटेल की तुझी तो भूक पूर्ण करेल. पण रात्रंदिवस हा विचार कर, हे अशाश्वत आहे, हे क्षणभंगूर आहे, हे नाशवान आहे, हे तात्पुरतं आहे, हे स्वप्नवत आहे, हे वासनायुक्त आहे, तर मी इथं आलो का? जर हा मृत्यूलय आहे, जर हे दुःखालय आहे, जर हे सुखरहित आहे, जर हे रागद्वेषानं भरले, तर मला पुन्हा या मृत्यूलोकात यायचं नाही. मी इंद्रियाकडून फसलो गेलो, मी नात्यांच्याकडून फसलो गेलो, पण मी तुमच्याकडून कधी फसणार नाही, असे तुम्ही दिव्य परमहंस पुरुष आहात. तुमची आज्ञा हीच माझी साधना. मला अन्य काहीच जप तप यज्ञ व्रत दान धर्म मला काही करायचं नाही. तुमची आज्ञा, तुमची प्रसन्नता, बस हीच माझी साधना. जसं माऊली म्हणाले, शास्त्र म्हणाल तर राज्यही तृण मानावे. शास्त्रानं जर सांगितलं हे कसपटा समान आहे, तर हा कसपटा समानच आहे. एक दिवस याचा त्याग करून जायचा आहे. मग सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत जरी हे ऐश्वर आपल्या वाट्याला आलं असलं तरी हे कसपटा समान आहे. एक दिवस याचा त्याग करायचा आहे. ही वृत्ती ज्याची स्थिर झाली तो परमहंस पुरुष आहे, तो संन्यासी आहे, तो साक्षात परमेश्वर स्वरूप आहे, तो नमन करण्याच्या योग्य आहे, तो ब्रह्म, ती परब्रह्मेची प्रतिकृती आहे. म्हणून ज्याचं स्वतःच्या देहामध्ये मन अडकलेलं नाही, त्याचं दुसऱ्याच्या देहामध्ये मन कधी अडकत नसतं. जो स्वतःच्या वृत्तीनं कधी फसला जात नाही, तो दुसऱ्याच्या आमिषाला कधी बळी पडत नसतो. हो, आपल्या संतांनी सांगितलं, म्हणून ज्याला भगवंताची ओळख झाली त्याला स्वतःची ओळख झाली, ज्याला स्वतःची ओळख झाली त्याला भगवंताची ओळख झाली. आणि खऱ्या अर्थानं त्याचं जगणं धन्य झालं, त्याचं जीवन सार्थक झालं, त्याचा संबंध सार्थक झाला. म्हणून ज्या संबंधानं आपली सार्थकता होते, दुसऱ्याची सार्थकता होते, तोच संबंध देवरूप आहे, देवस्वरूप आहे. बाकीचे सर्व वासनारूप आहेत. याज्ञवल्क्य सांगतात, असा अनासक्त पुरुष तुम्हाला जर कुठे भेटत असेल, तुम्ही परमभाग्यवान आहात. असा विवेक संपन्न सावधान पुरुष तुम्हाला भेटत असेल, तुम्ही भाग्यवान आहात. आशांबरो नमस्कारो न दारा पुत्राभिलाषी लक्ष निवर्तत का. आणि शेवटी परिव्राट परमेश्वर भवते. विश्वास ठेवा. असा आतून बाहेरून त्यागी पुरुष म्हणजे कसा, बाहेर ममता नाही आणि आत अहंकार नाही, त्यात सगळंच आलं. समजलं? बाहेर ममता नाही, ही माझी बायको, मुलं, बाप, संपत्ती. बाहेरून त्याला ममता नाही आणि आतून अहंकार नाही. तो दिव्य आत्मा आतून आणि बाहेरून सर्वांचा त्याग केलेला असा जो पुरुष आहे, तो साक्षात संन्यासी परमेश्वर स्वरूप आहे. एकमात्र ब्रह्म आहे. अशा ब्रह्मस्वरूप पुरुषाला, परमहंस पुरुषाला स्वानंदाचा आणि तुमचा
आज पावन दिवशी कोटी कोटी प्रणाम. नारायण 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 नारायण. अभ्यास येणं तो कोणते, अभ्यासच आपल्याला लक्ष्यप्राप्तीपर्यंत घेऊन जातो. या पुरुषांचं आपल्याला एवढंच आग्रह आहे की लक्ष्यप्राप्तीसाठीच या पुरुषांचा संग करा. संग केल्यानंतर अभ्यास करा, अथवा पहिल्यांदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर संग करा. जे तुम्हाला शक्य असेल ते करा, पण अभ्यासानंतर संग करा किंवा संघानंतर अभ्यास करा. इति सद्गुरु अर्पणमस्तु. राम 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 राम.